नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। पावसाळा चालू आहे, पाऊस म्हटल्यानंतर पकोडे तर व्हायलाच पाहिजे। त्याच्यातला त्यात ब्रेड पकोडा सगळ्यांनाच आवडतो, पण खूप सारी मेहनत असते त्याला, म्हणून आपण करायला नकार देतो आणि खावंसं वाटलं असेल तरीही आपण बनवत नाही। आज तुम्हाला ब्रेड पकोडा सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे, बेसन अजिबात यूज करणार नाही आहे। चला तर मग कसा बनवायचा ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। जर कोणी नवीन असेल तर माझ्या व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे मी कोणते नवीन व्हिडिओ अपलोड करील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला पहिलं येईल। आता काय करायचं, आपल्याला ब्रेड घ्यायचे आहेत आणि असे कट करून घ्यायचे आहेत। तुम्ही अजून छोट्या साईजचे कट करून घेऊ शकता। त्याच्यानंतर मी इथे ना एक बटाटा मोठ्या साईजचा उकडून घेतला होता, त्याची साल काढून मॅश करून घेतलेला होता, तो टाकलेला आहे। त्याच्यानंतर एक कांदा बारीक कट करून तो सुद्धा टाकलेला आहे। त्यानंतर 2 मिरच्या सुद्धा बारीक कट करून टाकलेल्या आहेत आणि कोथिंबीर सुद्धा आपल्याला टाकून घ्यायची आहे। आता सगळे साहित्य टाकल्यानंतर मी इथे 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या होत्या, त्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि त्या सुद्धा टाकलेल्या आहेत। आता आपल्याला बेसिक मसाले टाकायचे आहेत, जे आपण घरी दररोज यूज करतो ना, ते मसाले। तुम्ही भज्यामध्ये कोणते मसाले टाकता तेच आपल्याला इथे टाकून घ्यायचे आहेत। त्याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा लाल तिखट किंवा चवीप्रमाणे सुद्धा टाकू शकता, कारण अगोदरच आपण मिरची टाकलेली आहे, ती माझी जास्त तिखट नाही आहे म्हणून मी त्या अर्धा चमचा अजून लाल तिखट टाकलेला आहे। तुमची जर तिखट असेल ना तर टाकू नका। त्याच्यानंतर टाकलेला आहे मी चटपट अंबारी मसाला आणि 1 चमचा टाकायचा आहे आपल्याला धना पावडर, वरून जिरे सुद्धा टाकून घ्यायचे आहेत 1 चमचा। आता आपल्याला टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ। आता सगळे मसाले मी टाकलेले आहेत। तुम्हाला जर ते ओवा टाकायचा असेल तर ओवा सुद्धा टाकून घेऊ शकता, पण मी टाकलेला नाही आहे, काहीच गरज नाही। असा सुद्धा आपण जर बनवलं ना, इतकं टेस्टी हे ब्रेड पकोडे लागतात। आता इथे मी कलरसाठी ना, कलर खूप छान येण्यासाठी इथे काश्मीरी रेड चिली पावडर टाकलेला आहे। जर नसेल तुम्हाला टाकायचं ना, स्किप केलं तरीही चालेल, किंवा रेड कलर थोडासा टाकला त्याच्याने सुद्धा ब्रेड पकोड्याला कलर खूप छान येतो। आता ना आपल्याला 2 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। पूर्ण मॅश करून घ्यायचं आहे हाताने चोळून चोळून। जे ब्रेड आहे आणि जे आपण उकडलेला बटाटा टाकला होता ते पूर्ण मिक्स झालं पाहिजे। अशा प्रकारे आपल्याला जर लागलंच तर तुम्ही अजून थोडंसं पाणी ॲड करू शकता, पण आपल्याला पूर्ण मळून ह्याचा एकजीव करायचा आहे। जास्त पातळ नका करू, घट्टच आपल्याला करायचं आहे। आणि तुम्ही जसं जसं मिक्स कराल ना, ते थोडं थोडं पातळ होतच जातं, म्हणून जास्त पाण्याचा यूज करू नका। 2 ते 3 चमचे तुम्ही पाणी टाकू शकता, जास्त नका टाकू। ऑलरेडी हे छान आपलं बॅटर तयार झालेलं आहे, पाहू शकता। आता त्याच्यानंतर आपल्याला बनवायचे छोटे छोटे पकोडे। तर मी अशा प्रकारे गोल बनवते। जर तुम्हाला नाही बनवायचा, कसाही आकार बनवायचा असेल तर थोडे थोडे तुम्ही तेलात टाकू शकता, तसंच छान आकार तसाही रेडी होतो। पण मी अशा प्रकारे गोल बनवून घेणार आहे, सर्कल मंचुरियन सारखे, आणि त्याच्यानंतर तळणार आहे। ते दिसायला सुद्धा छान दिसतात आणि एकदम कुरकुरीत असे होतात। तर पटापट बनवून घेते, बनवायला काही वेळ नाही लागत आणि एकदम छान असा कलर आलेला आहे। आणि कांदा भरपूर टाकलेला आहे मी। ब्रेड पकोड्यामध्ये कांद्याची टेस्ट, कोणत्याही भज्यामध्ये ना कांद्याची टेस्ट खूप छान लागते आणि मला स्पेशली कांदा खूप आवडतो, म्हणून भरपूर सारा कांदा टाकून घेतलेला आहे। आता पटापट आपल्याला असे पकोडे बनवून घ्यायचे आहेत, म्हणजे तळायला सगळे आपल्याला एकदम सोपे जाईल। नाहीतर बनवता बनवता तळायला वेळ होऊन जातो, म्हणून बनवून ठेवायचे आहेत। आपला गॅससुद्धा वाचेल याच्याने। आता काय करायचं आहे, गॅसवर मी इथे ना तेल ठेवलं होतं अगोदरच कढईमध्ये, ते मस्त तापलेलं आहे। गरम गरम तेलामध्ये आपल्याला पटापट पकोडे टाकून घ्यायचे, त्याच्यासाठीच मी बनवले होते, म्हणजे एकदाच आपल्याला जास्त टाकता येईल आणि मस्त असे तळतील आणि जास्त वेळसुद्धा लागणार नाही तळायला। आता मी बनवून घेतलेले आहेत सगळे पकोडे आणि तळणारसुद्धा आहे। तर आता थोडा वेळ थांबायचं आहे, टाकल्या लगेच हलवत बसायचं नाही आहे। खालून छान तळल्यानंतर चमच्याने आपल्याला दुसऱ्या साईडने पलटवायचं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा मस्त असे हे आपले पकोडे आहे ते तळून घ्यायचे आहेत। एकदम कुरकुरीत असा कलर पण आलेला आहे आणि एकदम असे आपण ना काश्मीरी रेड चिली टाकल्याने याला मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे। तर पाहू शकता, ह्याला छान तळू द्या, आतून बाहेरून असे छान तळू द्या आणि थोड्या थोड्या वेळाने याला अशा प्रकारे मिक्स करत राहा, म्हणजे सगळीकडून जे आहे ते सेम तळल्या जातील आणि कलर जो आहे सगळीकडून सेम येईल। तर थोड्या थोड्या वेळाने मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम स्लोच केलेली आहे, जास्त हाय ठेवलेली नाही आहे। आता मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे आपल्याला पकोड्यांना आणि मस्त असे तळलेसुद्धा आहेत, कलरसुद्धा छान आलेला आहे। आता आपल्याला काढायचं आहे याला बाहेर। तर पूर्ण तेल निचरून आपल्याला अशा प्रकारे बाहेर काढून घ्यायचं आहे। अजिबात तेल राहता कामा नये पकोड्यांमध्ये, नाहीतर तेलकट आपल्याला खायला आवडणारच नाही तेवढं। आता सगळे पकोडे मी बाहेर काढते आणि जे राहिलेले आहेत ते सुद्धा मी अशाच प्रकारे तळून घेणार आहे।
मस्त असे सगळे बनवून मी पकोडे घेतलेले आहेत. जे राहिलेले आहेत ते सुद्धा मी तळून घेतलेले आहेत. तर पाहू शकता आपले ब्रेड पकोडे मी 5 ते 10 मिनिटांमध्ये बनवून घेतलेले आहेत. हे ब्रेड पकोडे एकदम टेस्टी आणि जास्त भांडेही पडलेले नाही आहेत. कमी भांड्यांमध्ये मस्त असे टेस्टी ब्रेड पकोडे झालेले आहेत. कॅचअपसोबत खाऊ शकता किंवा असं जरी खाल्लं तरी खूप टेस्टी लागतात. एकदम आतून सॉफ्ट झालेले आहेत, बाहेरून असे कुरकुरीत झालेले आहेत. नक्की तुम्ही ह्या पावसाळ्यामध्ये अशा ब्रेड पकोडे ट्राय करा आणि माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. बाय बाय.